नमस्कार, मी सदानंद आर्डेकर आणि आपल्या सर्वांचं सौंदर्य कोकण या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत। तर मी आज चाललो जत्रेला। आज माझ्या मामाच्या गावची जत्रा आहे आणि कुपवडे गाव आहे। कुपवडे गाव हे कुडाळ तालुक्यामध्ये येतं आणि मी बऱ्याच वर्ष जत्रेला गेलो नव्हतो आणि पुन्हा बऱ्याच वर्षानंतर हा योग येतोय। तर आज उत्सुकता जी आहे ना ती खूप आहे। तर आज आपण जाऊया आणि एकंदरीत कुपवडे गावची जत्रा कशी असते ना ती बघण्याचा प्रयत्न करूया। सर्वांना एक विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि त्याप्रमाणे एक विनंती आहे की व्हिडिओ आवडला ना तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो, जेणेकरून जे लोक गावी येत नाहीत त्यांना हा जत्रेचा आनंद घेता येईल। तर कृपा करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर आम्ही आता जत्रेसाठी निघालो आहोत आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये आम्ही बाईकवरून तिथपर्यंत पोहोचू। नंतर आपण जत्रेचा जो आनंद असतो ना तो इथे या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर मी आता जत्रेच्या ठिकाणी पोचलो आहे। इथे दुगुडचा देवस्थान आहे आणि याच ठिकाणी कुपवडे गावचा वार्षिकोत्सव पार पडतो, इथे आपण बघू शकतो। आणि या ठिकाणी बरीच दुकानं वगैरे आहेत आणि बरेचसे लोक इथे आलेले आहेत आणि सुंदर अशी विद्युत रोषणाईसुद्धा इथे केलेली आहे, इथे बघू शकतो। माणसांची खूप अशी गर्दी इथे आणि इथे आपण दुकानं वगैरे सुद्धा बघूया काय काय आहेत ती। इथे बघितलं तर मुलांसाठी गेम्स वगैरे आहेत आणि बरेचसे काही गेम आजूबाजूला सुद्धा आहेत बघा। आणि इथे काही मुलं या जत्रेचा आनंद घेत आहेत, इथे बघू शकतो। या देवस्थानाच्या बाजूलाच एक जिल्हा परिषदची शाळा आहे आणि या ठिकाणी दशावतारी कलावंत जे असतात ना ते रंगकाम वगैरे करतात, तिथे आपण जाऊन बघूया। या शाळेच्या एका वर्गामध्ये दशावतारी कलावंत असतात, ते वेशभूषा वगैरे करतात, इथे आपण बघू शकतो। पुढे आपण जाऊन बघूया। इथे आल्यावरती एक माहिती कळाली की इथे जो दशावतारी लोकांचा पेटारा असतो, म्हणजे ज्यामध्ये सर्व शस्त्र असतात आणि बाकी सर्व गोष्टी असतात, त्याची इथे पूजा केली जाते। आणि इथे एक माहिती अशी मिळाली की या ठिकाणी नवससुद्धा करतात आणि ज्यांनी हा नवस केला होता तो नवस फेडण्यासाठी हे लोक इथे आले आहेत, इथे बघू शकता आपण। आणि ही माहिती मला पहिल्यांदाच मिळते आणि ही बातमी मी पहिल्यांदा ऐकतो आहे। तुम्हाला याबद्दल काही जास्त माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि या ठिकाणी बघू शकतो हा पेटारा जो असतो ना तो खूप महत्त्वाचा असतो, म्हणजे नाटकात लागणारे सर्व शस्त्र ती असतात ना ती पेटाऱ्यामध्ये ठेवली जातात। यांनी नवसाची पूर्तता झाल्यावरती इथे नवस पूर्ण करण्यासाठी आता हे नातानालंग जे आहेत कंपनीचे मालक इथे गारणं घालतात, इथे आपण बघू शकतो। आणि हा जो पेटारा असतो ना म्हणजे यामध्ये सर्व पावित्र्य असतं। सर्व कलावंत याला नमस्कार वगैरे करून याची पूजा करून नंतर मग नाट्यप्रयोगाला सुरुवात करतात। इथे बघितलं तर हे चहा आणि भजीचं हॉटेल आहे आणि इथे सर्व लोक चहा भजीचा आनंद घेत आहेत। आणि इथे बघितलं तर ही दुकानाच्या बाहेरसुद्धा गर्दी आहे। इथे हे बघू शकता आळवे बंधूंचं हे मालवणी खाजा वगैरे याचं दुकान इथे आहे। मालवणी खाजा, बंगाली खाजा, सुरमण्याचे लाडू आणि अन्य सर्व कोकणी वस्तू इथे आपल्याला बघायला मिळतील। आणि इथे आपण पुढे जाऊन बघूया। इथे आता हा जो खाजा आहे ना इथे हे लोक फ्रेश बनवतात, नंतर आपण याचा व्हिडिओ बघूया पुढे। आणि इथे बघितलं तर हे गेम्स आहेत आणि इथे आलेले लोक जे आहेत ते या खेळाचा आनंद घेत आहेत, ते बघू शकतो आपण। आणि अशा जत्रेमध्ये खेळण्याची जी मजा असते ना ती खूप भारी असते। या दुकानामध्ये बघितलं तर लहान मुलांची खेळणी वगैरे आहेत, बरेचसे काही गोष्टी बघायला मिळतात आपल्याला, गाड्या वगैरे किंवा बऱ्याचशा खेळण्याच्या वस्तू असतात ना त्या या दुकानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। पुढे जे इथं बघितलं आपण तर इथे जत्रेतला तो मुख्य मेनू असतो ना तो बंगाली खाजा या ठिकाणी फ्रेश बनवतात। मी आता बऱ्याच जत्रेमध्ये बघतो, पहिलं कसं व्हायचं की पॅकिंग करून घेऊन यायचे, पण हल्ली ह्या 2-4 वर्षामध्ये जागेवरती एकदम ताजा आणि गरमागरम असा खाजा बनवतात आणि त्याची जी खाण्याची मजा असते ना ती खूप भारी असते। तर या ठिकाणी हे फ्रेश खाजा बनवण्याचं काम चालू आहे, इथे बघू शकतो आपण। आता नाटक सुरू होईल आणि नाटकाचा आनंद आता आपण इथे घेऊया। चल
संत मंडळी संसाराची घोषणा बरोबर करण्यासाठी उपाय चालत तळी वाजवा मुखाला गणपती गजन गणपती पंचायत त्याच्या पूजनासाठी आमच्या मंडळ काय झालं सकाळी सकाळी उठलो आणि काही बडबडचा मार्ग असतो झालो आंघोळ करायची राहून गेली देवाच्या बाजूला भरलेली तळी आहे थांबा बघतोय काय झालं तर गावची जत्रा आहे संत मंडळ पुष्कळ जमा झालेली भरपूर आहे कुणी हस्ता दुसरे असतील कुणी मुखमार्जन केले हे पाणी अमंगल झाले याच्यासाठी काय करता 8-4 बघा भटजी महाराज आम्ही कशा जाऊ मध्यंतरी पाणी पुष्कळ मिळालं पाण्याचं आलेलं पुष्कळ मिळालं काय झालं प्रथमता मी आंघोळ करू आमची आंघोळ गांधो येतो गंध सेवना भटजी महाराज प्रथम गंध आपण लागला प्रथम आंघोळ कोणी केली आपण गेलो म्हणून प्रथम गंध आम्ही लागली आमची आंघोळ हो गजानन महाराजांना स्नान भटजी महाराज वय बडबड आणि चुळचुळ्याचा भाव असतो माझ्या झाडीचं तोडायला पाणी वाजते बडबड असल्यावर येतो आणि कोणी चुचू असल्यावर येतो मध्ये का हा म्हणजे आळशी ब्राह्मण आम्ही आळशी काय झालं पूजा झाली नैवेद्य विसरला बाजारपेठ पुष्कळ भरलेली आहे बाजारापाणी सोडतोय बाजारपेठ वाहून जाईल म्हणजे बाजारापाणी सोडलं बाजारपेठ वाहून दे ना होईल जमलेल्या साऱ्या लोकांची गरज होणार असं करूया काय करता बाजारामध्ये भरपूर आहे एका एका पदार्थ लावून मांडली होय भटजी महाराज लाडवावर जोर दिला तुम्ही हो आणि त्याच्या आवडता पदार्थ म्हणून जोर दिला आवडीचा काय झालं भटजी महाराज वेचायचा भाव असतो खाजा संपलं शिल्लक राहतो तो गुळाचा पान दुकानदारामध्ये व्याजाला विकतात व्याजाला पैसा असू गेला पाठी तोर पण गेला नवीन पदार्थ
शुद्ध भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी तुमच्या घरी गजानन येतात, आमच्या तुमच्या सर्वांच्या येतात, प्रत्येकाच्या घरी येतात. होय तर नैवेद्यासाठी जरा पंच पक्वानावरी प्रचारात त्याला मोदक असं म्हणतो, आम्ही त्याला भांडार असं म्हणतो. ब्राह्मणांची भाषा. होय तर नैवेद्य शिल्लक राहिली आपण आरती चांगली गेला. शेवटी वाईट काय बोलणार ओ चारात एक सोडलं आठ तुझे बाई वाईट तुझं काय याचा भाव वाईट कुणाला म्हटलं कोणाला गजानन महाराज विराजमान कोण त्यांचं मंदिर मामा या मंदिर मामाला वाईट म्हटलं त्याने तुमचं काय केलं याला कारण काय ते ब्राह्मण भोजनाचं केलं कुणाजवळ होय गावडे होय ब्राह्मण भजन करून त्याने काय केलं ब्राह्मण भजन करून होय स्वामी सत्य वाटतो त्याने तुम्हाला सोहळं दिलं नवीन की कुणाजवळ आणलेलं तुम्ही खुर्ची वाईट ठेवलेलं या मंदिर मामाला रात्रीच्या मंदिर मामा गेला कसा खुर्ची गेला कुठून खाल्ला म्हणून वाईट बोलला म्हणून वाईट म्हटलं हो देवाचं वाहन आहे देवाला राग येणार म्हणजे मंदिर मामा वाईट म्हटलं देवाला राग गेला हो देवाचा राग शांत झाला त्याचा एवढा गौरव केला पाहिजे वेळ कशाला होऊ द्या काय झालं गजानन काही कोणी भांडायचे पुढे जाऊ हो नाही मुळीच नाही हो यापेक्षा जेव्हा म्हणतो पाहुणीचा माझी भाषणाला भाषणामध्ये पाहुणा होणार कसं घराच्या मध्ये असते काय चालू मोरावे तुमच्या बांधवाला सांगा पुराण घ्या सत्य तोंड का हो घराचा गडा होईल पाहुणीचा माझी भाषणाला भाषणाचा माझी पाहुला आम्ही राहू कुठे हो नाही तो तुम्ही विचार हो यापेक्षा जेव्हा म्हणतो 9 महिने 9 दिवस 9 घटका हो पुढे झाली गरज नाही थोडी जास्त प्रस्त होईल न झाल्या देवाजवळ काही नाही जेव्हा सर आम्ही आमचं कर्तव्य परिपूर्ण होईल हो नाही आता असं करा आमच्या दक्षिणा पाठवू प्रातच काढी आठवणी
काय करतो रे बत्ती आणली म्हणजे काय का बत्ती जाऊन भस्म करते काय आणतो तू होय हो काय करू हा. काय केला तो हे तांबडून हरी नामाचा गेला देव सगळ्यांचा वाढला हो कसं तो बाबा कशी कशी पाण्यासाठी शीतल शीतल म्हणजे थंड थंडा भैया कोणाच्या भैया माझ्या वयापैकी किती वयात पण तुला बॉम्ब मारतो रे हो आला वैतात तो काय करतो दिले मी तसं करतो हो काय करू हो पहिलो हा घरात बाई घर काय निघतो घरापुरतो तुमका सांगतो हो तुका घरी घेतो अरण्यापुरतो एवढ्याच पाहिजे होतो देवा नाही पुरतो रे गावात बाई गावकऱ्याचो गावापुरतो अरे सगळ्यात बाई बोलातो बोला तो या संका तुला रे भले शबास हा हो नाही करू हो आंब्यावर जमो मला काय कोंबडीवर दंडो साप फुकट गेलो हे फुकट होय होतो बाद झालं अजूनपर्यंत कोणी सांगत ना माका वाटावर होता काय त्याबरोबर राहून ते बाद झालं ना नाही हो हा तुझ्या बरोबर आणि त्याबरोबर हा हे आंबे कधी जामे लागतो ते कसे लागलेले असं तो विचारत होतो हो नाही करू हो कोणतं माहित नाही नाही ऐका काय आंब्याला पोहोचते का भले श्रीमंताचा पोर गेलो गरीबाकडे कामा साप फुकट गेलं या फुकट होय कुठं रे? श्रीमंताचा वर्ग गरीबाकडे कामाक होतो म्हणजे गरीबाचं मन म्हणजे उलट आला उलट आलं हो नाही करू हा आता सवाला काय हो नाव देतात जमियो त्यांना होय होय हा सकाळी उठलो आणि कोणाला शिरा मारल्यानंतर मारले बेगीन मरतो त्यासाठी काट्यावरली शिरडा मारून खात्या बोलणीचा होय तो तुम्ही सकाळी उठला खात्या बोलणीची मारतात का तोंड धुतात हे आम्ही तोंड धुतो रे हा तसा तोंड धुतल्यानंतर शिवग्यार की आम्ही न म्हणजे धुल्याशिवाय फिरणं तसंच धुतल्यानंतर धुतले हा उठलो तो आडव्यात गेलो महाराज दे वाड्यात हो धोरांच्या वाड्यात म्हणून हा तो हा. सगळ्या गुरुवार ठिकाणी काढल्या आणि बरं मार घातल्या हा म्हणजे कापूस हा सुकत घातले हो कापून होय तर तुम्ही सोडून कापून घालताय का त्याला हे सोडून आम्ही चरा सोडतो रे जरा सोडलं हा हो नाही करू एक दिवस काय झाला दिवस मात्या दिली कपड्यात पडत दिलो हो दुपार झाली दुपार भर दुपार झाली हा हो पोराच्या पोटात कावेळ टाकलं एक झाडावरचे हो झाडावर लोयो तर हो भूक यायचे म्हणजे भूक लागली होय हो हो नाही करू हा पोरात काय शिंद्र ना म्हणजे पोरात काय शिंद्र ना हा पोरात आजूबाजू भोगल्या आणि रे आजूबाजू काही काय दिसत हा लांब पर्यंत नजर टाकल्या हा म्हणजे आपली नजर काढून फेकून दिले हो डोळे काढून टाकून नाही तर डोळे पण काढून टाकी मग हो लांब पर्यंत बघली हा लांब एक सरकारी मानमत आमराई काय तू होय तू हा हो पुढे पोट बोलतो बसतो होय आंबे